पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या PhD प्रवेशपूर्व पेट 9 या परीक्षेसाठी आता दिनांक 22 जुलै 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर श्रीकांत अंधारे यांनी दिली आहे। विद्यापीठाच्या सुधारित वेळापत्रकानुसार आता दिनांक 30 आणि 31 जुलै रोजी पेट 9 ची परीक्षा होणार असल्याची यांनी सांगितलंय। ही परीक्षा 21 आणि 22 जुलैला होणार होती, आता मात्र ती 30 आणि 31 जुलैला होणार आहे। कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर आणि प्राध्यापक कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा होणार आहे। विद्यापीठाच्या संशोधन विभागाकडून PhD प्रवेशासंदर्भात प्रक्रिया राबवण्यात येते। PhD साठी प्रवेश घेण्यासंदर्भात सुरुवातीला पेट परीक्षा एंट्रन्स एक्झाम विद्यार्थ्यांना द्यावी लागणार आहे। याकरिता 13 जून 2024 पासून विद्यापीठाच्या www.sus.ac.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीनं अर्ज स्वीकारण्यात येत आहे। यंदा ही परीक्षा ऑनलाईन अँड्रॉइड बेस्ड पद्धतीने होणार असल्यानं परदेशातील विद्यार्थ्यांसह देशांतर्गत कोणत्याही विद्यापीठातील विद्यार्थ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची पेट परीक्षा देता येणार आहे। ही परीक्षा 21-22 जुलैला होणार होती, आता मात्र ती 30 आणि 31 जुलै रोजी होणार आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात यावेळी PhDच्या जवळपास 474 जागा असणार आहेत। विषयनिहाय संशोधक मार्गदर्शकांची यादी ही विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। पेट साठी 2 पेपर असतात, त्यातील पहिला रिसर्चचा पेपर सकाळच्या सत्रात तर दुसरा संबंधित विषयाचा पेपर दुपारच्या सत्रात होणार आहे। विद्यार्थ्यांना घरी बसून त्यांच्या अँड्रॉइड मोबाईल, संगणक किंवा लॅपटॉप वरून ही परीक्षा देता येणार आहे, पण कॅमेरा समोरून 2दा विद्यार्थी हल्ला किंवा बाजूला झाला तर तो बाद ठरवला जाणार असल्याचंही विद्यापीठानं स्पष्ट केलंय। पेपर सोडवण्यासाठी प्रत्येकी 1 तासाचा वेळ असणार आहे। पेट 9 या परीक्षा वेळापत्रकाची माहिती पुढील प्रमाणे। पेट परीक्षा देण्यासाठी 22 जुलै 2024 पर्यंत अर्ज सादर केल्यानंतर विद्यार्थ्यांची 25 ते 26 जुलै रोजी पूर्वतयारीची ऑनलाईन मॉक टेस्ट होणार आहे। याचबरोबर एका विषयातून पेट देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 30 जुलैला परीक्षा देता येणार आहे। 30 जुलै रोजी सकाळच्या सत्रात कॉमन पेपर सर्व विद्यार्थ्यांसाठी होणार आहे। त्यानंतर दुपारच्या सत्रात संबंधित विषयाची परीक्षा होणार आहे, पण ज्या विद्यार्थ्यांना एकापेक्षा अधिक विषयातून पेट द्यायची आहे त्याची संबंधित विषयाची परीक्षा 31 जुलैला होणार आहे। या विद्यार्थ्यांसाठी ही कॉमन पेपर 30 जुलै रोजीच गृहीत धरली जाणार आहे। केवळ संबंधित विषयाचा पेपर दुसऱ्या दिवशी 31 जुलै रोजी देता येणार आहे। दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे।